शुक्रवारी म्हणजे 18 एप्रिलच्या रात्री जेव्हा डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःला संपवले तेव्हा त्यामागे नेमकं कारण काय याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। सुरुवातीला हे सगळं कौटुंबिक वादातून घडलं असेल अशी चर्चा होती, पण आता यामागचं एक वेगळंच कारण समोर आलं आहे। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार ही सगळी घटना डॉक्टर वळसंकरांना आलेल्या मानसिक तणावातून घडली आणि डॉक्टर वळसंकरांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये यासाठी जबाबदार धरले त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला। त्यांच्या चिठ्ठीवरून पोलिसांनी मनीषा मुसळे माने यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून तिला अटक सुद्धा केली आहे। पण या प्रकरणात नेमकं घडलं काय, आतापर्यंत कोणती माहिती समोर आली आहे, डॉक्टर वळसंकरांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नेमकं काय आहे ते बघूयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला। 18 एप्रिलच्या रात्री डॉक्टर शिरीष वळसंकर हे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी करून आपल्या घरी गेले होते। त्यानंतर ते आपले पत्नी आणि सासरहून आलेल्या मुलीसोबत बोलत होते। 8:30 वाजण्याच्या सुमारास ते बाथरूममध्ये गेले आणि त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या। त्यानंतर त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार झाले, पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही। त्यांनी हा टोकाचा निर्णय घेण्यामागे काय कारण असू शकतं याची चर्चा सुरू झाली आहे। पहिलं कारण समोर आलं ते आर्थिक व्यवहारातून बेदखल केल्याचं आणि याचीच लिंक लागली महिलेशी। डॉक्टर शिरीष वळसंकर SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सचे सर्वेसर्वा होते। त्यांनी रुग्णसेवा म्हणून कित्येक बिलं माफ केली होती। समोरच्या पेशंटची परिस्थिती नसली तर ते अगदीच मोफत दरामध्ये उपचार द्यायचे। हीच गोष्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू राहावी यासाठी ते कायम आग्रही होते। पण मागच्या काही दिवसापासून त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारामधून बेदखल करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। जे हॉस्पिटल उभा करण्यामध्ये वळसंकर यांची सगळ्यात मोठी भूमिका होती, तिथे व्यवहार कसे व्हावेत हे ज्यांनी ठरवलं त्यांनाच बाजूला करून या हॉस्पिटलमध्ये व्यवहाराची नवी पद्धत अंमलात आणली गेली। डॉक्टर वळसंकर यांना हॉस्पिटलमधले सगळे आर्थिक व्यवहार कागदपत्री हवे होते, यासाठी त्यांचा आग्रह होता। पण सध्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्सकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती। ही गोष्ट डॉक्टर वळसंकर यांना अजिबात पटत नव्हती। यांनी याच्यावरती आक्षेप सुद्धा घेतला होता, पण त्यांचं म्हणणं कोणी ऐकलं नाही। यातूनच डॉक्टर शिरीष वळसंकर हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारातून बेदखल झाल्याचं बोललं जाऊ लागलं आणि त्यामुळेच डॉक्टर शिरीष वळसंकर तणावात गेले होते। पण हे सगळं थांबावं, हॉस्पिटलमध्ये होणारे सगळे आर्थिक व्यवहार नोंद करूनच व्हावेत अशी त्यांची मागणी होती। पण हीच मागणी फेटाळली जात असल्याने डॉक्टर वळसंकर पण हीच रक्कम स्वीकारण्याचं काम हॉस्पिटलमधली प्रशासकीय अधिकारी म्हणून जी महिला काम करत होती त्या मनीषा मुसळे माने या महिलेला कामावरून काढून टाकलं होतं। डॉक्टर वळसंकरांना पैशापेक्षा प्रामाणिकपणा जास्त महत्त्वाचा होता। पण माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार या महिलेला कामावर काढून टाकल्यानंतर या महिलेनं स्वतःचं जीवन संपवून टाकण्याची धमकी डॉक्टर वळसंकरांना दिली। तिने अशी धमकी दिल्यानंतर डॉक्टर वळसंकर तणावाखाली होते। या प्रकरणामध्ये त्या महिलेच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करा असा सल्ला सुद्धा त्यांना देण्यात आला होता, पण डॉक्टरांना ते मान्य नव्हतं। साहजिकच या सगळ्या प्रकरणातला तणाव आणखी वाढत गेला। त्यातूनच डॉक्टरांनी टोकाचा निर्णय घेतला असं आता बोललं जातंय। माध्यमांनी पोलीस सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार स्वतःला संपवण्याआधी डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी एक चिठ्ठी सुद्धा लिहिली होती, ज्यामध्ये मनीषा मुसळे मानेचा उल्लेख करत ज्या महिलेला आपण आयुष्यामध्ये उभं केलं, हॉस्पिटल प्रशासनाची सूत्र हातात दिली, त्याच महिलेने आपल्यावरती घाणेरडे आरोप केले, हे आता आपल्याला सहन होत नाही असं नमूद केलं आहे। सुरुवातीला डॉक्टर वळसंकर यांनी स्वतःला का संपवलं याबद्दल अनेक तर्क लावले जात होते, पण आता त्यांनीच लिहिलेली चिठ्ठी आणि त्यात नमूद केलेलं महिलेचं नाव यामुळे त्यांच्या या निर्णयामागचं गूढ उलगडलं असल्याचं बोललं जातंय। पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून न्यायालयाच्या विशेष परवानगीने या महिलेला शुक्रवारी रात्री 10 वाजता अटक केली आहे। पण या घटनेचा तपास अजूनही सुरू आहे। या प्रकरणामध्ये डॉक्टर वळसंकर यांच्या कुटुंबियाचे आणि घरात काम करणाऱ्या कर्मचारी नोकरांचे जबाब सुद्धा येत्या 2 दिवसांमध्ये घेतले जाणार आहे। त्यांचा विसेरा सुद्धा तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पिस्तुलातून डॉक्टर वळसंकर यांनी स्वतःवरती गोळी झाडून घेतली त्याचा परवाना त्यांच्याकडे होता। 2000 साली त्यांनी पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाना घेतला होता। 25 वर्षापासून ती 32 बोर पिस्तूल त्यांच्याकडे होती। तिच्याच माध्यमातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं।
पोलीस तपासामध्ये समोर आलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर शिरीष वळसंकर यांना डायरी लिहिण्याची सवय होती। त्यामुळे त्यांच्या डायऱ्या आणि नोंदी पोलीस तपासासाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे। यातून अनेक गोष्टींचा खुलासा होईल असंही बोललं जातंय। कारण जरी डॉक्टर वळसंकर यांनी लिहिलेली चिठ्ठी समोर आली असली तरी त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारामधून बेदखल का करण्यात आलं होतं? खरंच कुठलीही नोंद न करता हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून पैसे घेतले जात होते का? जर डॉक्टर शिरीष वळसंकर यांचा या सगळ्याला आक्षेप होता तर ही गोष्ट कुणाच्या सांगण्यावरून सुरू होती असे अनेक प्रश्न अजूनही उपस्थित होत आहे। त्याची उत्तरं आता पोलीस तपासामध्ये समोर येतील। पण सोबतच आणखी काही प्रश्न या प्रकरणात आहेत, तो म्हणजे मनीषा मुसळे माने ही महिला डॉक्टर शिरीष वळसंकर यांना कशा प्रकारे त्रास देत होती? ती धमक्या कुणाच्या सांगण्यावरून देत होती? का डॉक्टर वळसंकरांनी पोलिसांमध्ये तक्रार का दाखल केली नाही? त्या प्रश्नाची उत्तरं या प्रकरणाचं गूढ पूर्णपणे सोडवतील। पण ज्या डॉक्टरांनी रुग्णावरती प्रसंगी मोफत उपचार केलेत, ज्यांनी अनेकांना मृत्यूच्या दारातून वाचवलं, कित्येकांना आपल्या स्वतःच्या विमानातून उपचारांसाठी नेलं, त्यांचा अंत व्हावा आणि त्यांचं कारण प्रामाणिकपणा ठरावं हीच मोठी शोकांतिका असल्याचं फक्त सोलापुरात नाही तर सगळ्या महाराष्ट्रात बोललं जातंय। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।